वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आज आपल्याला घ्यायचं आहे इस्टरिफिकेशन रिएक्शन। हे घ्यायचं आहे इस्टरिफिकेशन रिएक्शन। इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणजे जिथे काय फॉर्म होईल ईस्टर, द फॉर्मेशन ऑफ ईस्टर, फॉर्मेशन ऑफ ईस्टर काय बनवायचं आहे आपल्याला ईस्टर। इस्टरिफिकेशन मध्ये काय बनवायचं आपल्याला ईस्टर। तर आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, आपण घेऊ पहिले घेऊ अल्कोहोल म्हणजे ROH हे घेतला अल्कोहोल। अल्कोहोल म्हणजे काय होतो RH प्लस याचे रिएक्शन केलं कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत, कोणासोबत कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत। हा काय आपला अल्कील OH लागला म्हणून अल्कोहोल, अल्कील अल्कोहोल। आणि हा काय आपला कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड। आता हा काय करतो बघा, हा काय करतो इस्टरिफिकेशन मध्ये, ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे। कोणती प्रोसेस आहे रिव्हर्सिबल। रिव्हर्सिबल म्हणजे या कंपाऊंड पासून म्हणजे रिएक्टंट पासून प्रोडक्ट बनवू शकतो आणि प्रोडक्ट पासून वापस रिएक्टंट बनवू शकतो। तर हा काय करतो आपल्याला काय बनवायचं आहे ईस्टर। ईस्टरचा फॉर्म्युला काय आहे RC डबल बॉन्ड O आणि OR। हा कशाचा फॉर्म्युला आहे आपल्या ईस्टरचा RC डबल बॉन्ड OR। आपल्याला काय बनायचं ईस्टर। तर आपण काय करू शकतो बघा, आपण इथून काढू शकतो आपला O, इथून काढू शकतो H आणि इथून काय काढू शकतो OH। इथून H आणि इथून OH काय बनवेल H2O म्हणजे प्लस H2O काय होईल रिमूव्ह होईल। काय राहणार बघा RC डबल बॉन्ड O म्हणजे हा बघा हा लिहून काय बनवेल RC डबल बॉन्ड O है ना, RC डबल बॉन्ड O आणि याच्यासोबत कोण लागला आहे O आणि हा जो R आहे कुठला गेला हायड्रोजन ठिकाणी इथे लागेल R म्हणजे हा काय आहे आपला ईस्टर। हा काय आहे ईस्टर म्हणजे अल्कील अल्कोहोल रिएक्ट्स विथ कार्बोक्सिलिक ऍसिड काय रिमूव्ह केला आणि वॉटर रिमूव्ह केला, देन ईस्टर इज फॉर्म। ही डेफिनेशन पण विचारते आणि याच प्रोसेसला काय म्हणतात इस्टरिफिकेशन प्रोसेस। काय म्हणतात इस्टरिफिकेशन प्रोसेस। जर आपण एक्झाम्पल घेतलं, काय घेतलं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल R च्या ठिकाणी घेऊ आपण CH3 आणि OH ऍज इट इज प्लस याच्या ठिकाणी घेऊ आपण C2H5 घेऊ C2H5 म्हणजे इथे C डबल बॉन्ड O आणि OH कंपाऊंड घेतलं। आता काय करेल वॉटर रिमूव्ह करेल, थोडा वॉटर रिमूव्ह काय रिमूव्ह करेल वॉटर रिमूव्ह करेल। इथून काय काढेल OH, इथून काय काढेल OH आणि इथून काय काढेल H म्हणजे काय रिमूव्ह करेल वॉटर, काय रिमूव्ह करेल वॉटर म्हणजे काय रिमूव्ह वॉटर रिमूव्ह झाला। आता काय आला हा बघा, हा काय आहे आपला C2H5 नंतर C2H5 नंतर C डबल बॉन्ड O आणि O, C डबल बॉन्ड O आणि O ऍज इट इज आणि हा C असते कोणाजवळ येईल ऑक्सिजन जवळ म्हणजे इथं जाईल CH3 काय CH3 बरोबर। म्हणजे हा आपला कंपाऊंड आहे म्हणजे हा काय आपला मिथिल अल्कोहोल पासून म्हणजे आपण काय बनवतो ईस्टर बनवतो। हे R सारखे पण राहू शकतात किंवा वेगळे पण राहू शकतात, CH3 पण लिहू शकतो किंवा वेगळे पण लिहू शकतो। म्हणजे याच प्रोसेसला काय म्हणतात इस्टरिफिकेशन प्रोसेस। जर दुसरी रिएक्शन आपण घेऊ, जर मला ईस्टर बनवायचं आहे फ्रॉम ईस्टरच बनवायचं आहे कोणापासून फ्रॉम ऍसिड अनहायड्रेट पासून, ऍसिड अनहायड्रेट म्हणजे मला ईस्टर कशापासून बनवायचा ऍसिड अनहायड्रेट पासून। आता पहिले आपला अल्कोहोल ऍज इट इज म्हणजे ROH ऍज इट इज, ऍसिड अनहायड्रेट म्हणजे काय होतं RC डबल बॉन्ड O नंतर अजून O लिहा आणि रिपीट C डबल बॉन्ड O म्हणजे रिपीट लिहायचं RC डबल बॉन्ड O अजून C डबल बॉन्ड OR। हा आपला आहे ऍसिड अनहायड्रेट आणि हा काय आहे अल्कोहोल। तर काय करतो हा काय करतो आपल्याला ईस्टर बनायचं, तर आपण इथून बॉन्ड काय करू ब्रेक करू। इथून बॉन्ड ब्रेक केल्यानंतर माझ्याकडे कोणते कंपाऊंड राहिले बघा RC डबल बॉन्ड O आणि O। हा बॉन्ड ब्रेक केला मी, माझ्याकडे कंपाऊंड राहिला, याला लावत आहे मी R, याला काय लावत आहे R, इथं R लावली म्हणजे हा कंपाऊंड परत
कोणासोबत रिमूव्ह केलंय आर सोबत म्हणजे सी डबल बॉन्ड ओ ओ आणि हा आर म्हणजे काय बनणार इस्टर हा काय आपला इस्टर आणि काय राहिलं बघा काय राहिलं आता हा बघा याला असं पण लिहू शकतो आपण म्हणजे प्लस आर सी डबल बॉन्ड ओ असं आहे आर सी डबल बॉन्ड ओ आणि याला काय लागेल ओ एच म्हणजे इथे काय लिहू शकतो आपण ओ एच लिहू शकतो ओ एच म्हणजे हा आपला इस्टर आणि हा काय आहे आपला कार्बोक्सिलिक ऍसिड ऍसिड आहे आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच काय म्हणतो आपण ऍसिड म्हणजे जेव्हा अल्कोहलची रिएक्शन ऍसिड अनहायड्राइड सोबत करतो तेव्हा पण आपल्याला काय मिळतो इस्टर मिळतो काय मिळतो इस्टर मिळतो जर आपल्याला याचं पण एक्झाम्पल लिहायचं असेल तर एक्झाम्पल कसं लिहू बघा फॉर एक्झाम्पल आर च्या ठिकाणी आपण CH3 लिहू CH3 OH प्लस इथे पण आर च्या ठिकाणी CH3 लिहू CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O नंतर इथे काय येईल CH3 म्हणजे जिथं जिथं आर होते तिथं काय घेतलं आपण CH3 घेतलं याच्यानंतर काय होईल बघा प्लीज काय होईल हा कंपाऊंड पूर्ण कंपाऊंड कोणासोबत मिळून जाईल आर आर कोणता होता आपला CH3 म्हणजे कंपाऊंड काय येईल CH3 C डबल बॉन्ड O O एवढा आहे आणि या O ला कोण लागला आपला CH3 म्हणजे CH3 प्लस आता काय राहिलं बघा आपल्याकडे हायड्रोलिया म्हणजे आहे CH3 C डबल बॉन्ड O म्हणजे ना CH3 C डबल बॉन्ड O आणि जो हा OH होता आपल्याला लागेल इथे लागेल OH म्हणजे ज्याच्यापासून काय बनवलं आपण इन नंतर काय बनवलं आपला इस्टर इस्टर आणि हा काय आहे हा आपला ऍसिड अनहायड्राइड आणि याला म्हणतात ऍसिटिल अनहायड्राइड म्हणजे CH3 लावला त्याच्यामुळे याचं नाव झालं ऍसिटिल अनहायड्राइड ऍसिटिल अनहायड्राइड आणि हा आपला मिथिल अल्कोहोल म्हणजे या दोन्ही गोष्टीपासून आपण काय बनवू शकतो इस्टर बनवू शकतो अशा प्रकारे रिएक्शन आहे जसं आपल्याला ऍस्पिरिन बनवायची ऍस्पिरिन ही काय आपली टॅबलेट आहे टॅबलेट आपल्याला ही बनवायची त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे पहिले सॅलिसिलिक ऍसिड घ्यायचं काय घ्यायचं आहे सॅलिसिलिक ऍसिड म्हणजे इथं काय ऍसिड आहे म्हणून सी डबल बॉन्ड ओ ओ एच आणि इथं येईल आपला ओ एच तर काय होईल याचं नाव आहे सॅलिसिलिक ऍसिड सॅलिसिलिक ऍसिड त्याची रिएक्शन करायची जो आपण आताच घेतला होता काय घेतला होता ऍसिटिल अनहायड्राइड काय होतो CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O आणि CH3 हा आपला काय आहे ऍसिटिल अनहायड्राइड तर हा काय करतो आपल्याला बनवायचे आहे ऍस्पिरिन तर ऍस्पिरिनसाठी आपण काय करू शकतो इथून काढू शकते मी O म्हणजे H आणि हा पूर्ण कंपाऊंड रिमूव्ह केला मग काय राहिला जो राहिला तो लिहून घ्या पहिले काय राहिला बेन्झीन ॲज इट इज बेन्झीनला काय लागलं आहे ऍसिड C डबल बॉन्ड OH ऍसिडला आपण काहीच केलेलं नाही काय ॲज इट इज इथे बघा काय आहे O पण काय रिमूव्ह झाला H रिमूव्ह झाला म्हणजे काय लागेल बरं हा या S सोबत रिमूव्ह झाला काय लागेल इथून लागेल म्हणजे C डबल बॉन्ड O आणि CH3 काय लागेल सी ज्यासाठी बॉन्ड ब्रेक झाला तिथूनच लावायचं इथून नको लावायचं इथून नाही लावायचं हा कंपाऊंड पुढे लागेल आणि दुसरा कंपाऊंड काय बनला हा कंपाऊंड आहे प्लस म्हणून आपण लिहू शकतो CH3 दुसरा कंपाऊंड काय आहे CH3 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O आणि इथे पण काय आहे O आणि या O सोबत पुढे हा H काय म्हणजे हा आपला ऍसिटिक ऍसिड त्याला काय म्हणतात ऍसिटिक ऍसिड आणि ही आहे आपली ऍस्पिरिन ही काय आहे आपली ऍस्पिरिन ही काय आहे ऍस्पिरिन म्हणजे सॅलिसिलिक ऍसिडची रिएक्शन कोणासोबत केली आपण ऍसिटिक अनहायड्राइड सोबत ऍसिटिक अनहायड्राइड सोबत केली त्याच्यानंतर काय मिळालं आपल्याला ऍस्पिरिन जर आपल्याला याची रिएक्शन सोबत लिहायचे आपण काय लिहू शकतो when salicylic acid reacts with acetyl anhydride when salicylic acid reacts with acetyl anhydride then aspirin is formed अशा प्रकारे आपल्याला काय बनवायची होती ऍस्पिरिन आपण आज एक जण हा एक्स्ट्राच आहे C डबल बॉन्ड O
इथं आपण इन जनरल काय आहे हा इस्टर, फक्त आरच्या ठिकाणी इथं काय लिहिली आहे बेन्झीन आणि त्याला ऍसिड लावलेलं आहे. हीच आपली रिॲक्शन आहे. बाकी आपण नेक्स्ट क्लासला बघू.